यासारख्या प्रश्नांवर सडेतोड चर्चा करूया. जैतापूरची लढाई की शिवसेनेची दांडगाई या विशेष कार्यक्रमात. आणि याच विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यावर आहेत प्राध्यापक A.D. सावंत, अणुऊर्जा शास्त्रज्ञ आहेत ते. सावंतजी, तुमचं स्वागत. त्याचबरोबर डॉक्टर रत्नाकर महाजन आपल्यावर आहेत, प्रवक्ते काँग्रेसचे, आणि काँग्रेसची नक्की भूमिका आता काय असणार आहे हे पण ते सांगतीलच. त्याचबरोबर B.G. कोळशे पाटील आपल्यावर आहेत, निवृत्त न्यायाधीश, नवी दिल्लीवरून आपल्याबरोबर ते या चर्चेत सहभागी होतात. आमदार रामदास कदमे आहेत, ज्येष्ठ नेते शिवसेनेचे. आणि शिवसेना खरंच दादागिरी करताय का, आणि ही मग दादागिरी जर करत असेल तर ही कशासाठी, यावर ते आपल्याला सांगतील. एकूणच या कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी शिवसेनेने कुठल्या प्रकारची दादागिरी केली आणि अनिल काकोडकर यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना सांगितलं की तुम्ही बोलायचं नाही, याच बाबतचा एक रिपोर्ट पाहूया. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर जाहीर बोलू नका असा धमकीवजा इशारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांना शिवसेनेनं दिला आणि व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावरून एकच वादळ उठलं. पुण्यातल्या आधारकर इन्स्टिट्यूटमध्ये काकोडकरांचं व्याख्यान होतं. या व्याख्यानात त्यांनी जैतापूर प्रकल्पाचा उल्लेख टाळला. शिवाय रत्नागिरीतल्या राजापूर हायस्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेलं त्यांचं व्याख्यानही रद्द करण्यात आलं. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काकोडकरांनी जैतापूर विषयाचं समर्थन करू नये असं निवेदन दिलं होतं. सेनेच्या या तालीबानी फतव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय. अणुप्रकल्प ही एक मोठी धमकी आहे आपल्या राज्याला आणि आपल्या महाराष्ट्राला. आणि कोणतीही गोष्ट करण्याआधी अशी जर का कोणती गोष्ट असेल तर ती करण्याआधी एकदा नाही लाख वेळा विचार करायला पाहिजे. कारण जर का आपण ते करून बसलो आणि उद्या जर काही झालं तर मग त्याची जबाबदारी कोण घेणार. शिवसेनेच्या या फतव्यानंतर काकोडकर काय करतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. रत्नागिरीतलं व्याख्यान रद्द झालं तरी पुण्यात काकोडकरांनी जैतापूर प्रकल्पावर भाषण करून सेनेचा बंदी आदेश धुडकावून लावला. फक्त रेडिएशनमुळे कॅन्सर होतो एवढंच धरून चालू नका, रेडिएशनमुळे कॅन्सर बरा होतो हे पण तितकंच सत्य. त्यामुळे प्रश्न असा आहे की आपण ते रेडिएशनचं एक्सपोजर आहे ते व्यवस्थित प्रमाणात कंट्रोल करतो की नाही. NPCLच्या पुस्तकात रेडिएशन हा आपला मित्र हे जे म्हटलंय हे खरं आहे.